नमस्कार, माझं नाव प्रगती सुनील भालेराव। मी गव्हाण PSC ची आशा आहे। आज आम्ही त्या अलिबाग इथे आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की आम्हाला गेले 5 महिने झाले काहीच मानधन नाहीये। सगळ्या आशा आमच्या गरीब घरातल्या आहेत। प्रत्येक आशेची चूल ही तिच्या मानधनावर किंवा काही मदर सिंगल मदर आहेत। तर या अशा वेळेस जर शासन आम्हाला पैसे देत नाही, 5 महिने झाले आम्ही फ्री काम करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे काही पण हे घेऊन येतात। प्रत्येक कुठेतरी काहीतरी ह्याचा सर्वे लावतील, त्याचा सर्वे लावतील, त्याच्या तर ऑनलाईनची कामं लावतील। पण आम्हाला काम करण्यात आमची प्रत्येक आशा खूप आनंदाने काम करते, खूप कमी पगारात काम करते। पण तोही जर आम्हाला मानधन नाही भेटला तर आम्ही करायचं काय, कोणाकडे मागायची भीक? आम्हाला तर आम्ही स्वतः आरोग्याच्या खात्यात काम करतो, पण आम्हाला साधी मेडिकल पण नाहीये। आम्हाला गव्हर्नमेंटला गेल्यावर तिथे एक्सरेला पैसे भर, ब्लडला पैसे भर, असं हे सर्व आहे। म्हणजे आम्हाला त्याही सोयी नाहीयेत। महिन्याला तर पगार येतच नाही। आता गेल्या वर्षापासून हेच नाटक चालू आहे। जानेवारी पासून आम्ही परत जून मध्ये आम्ही परत एकदा आंदोलन केलं होतं, तेव्हा आम्हाला जानेवारी पासूनचा 3 महिन्याचा मानधन टाकला। त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी 5 महिने आम्हाला आता काहीच पैसे दिलेले नाहीयेत मानधन म्हणून। मग त्याच्यानंतर सण गेले, दसरा गेला, परत गणपती गेले, सगळं गेलं। आता दिवाळी आली, दिवाळी काही करू शकत नाही किंवा आमच्याकडे वरूनच येत नाहीयेत पैसे। मग पैसे गेले कुठे? आम्ही जर काम करतो आमचे कुठेतरी पैसे असतील ना। प्रत्येक शासनाचा पण हिशोब असेल ना की आशा वर्करला आम्ही घरातही एक महिन्याचा हिशोब ठेवतो की भाजीला एवढे पैसे लागणार आहेत किंवा राशनला एवढे लागणार आहेत, सगळ्या गोष्टींचा। मग शासनाकडे आशांचा पैशाचा हिशोब नाहीये का? की आशा जर हे काम करते, आम्हाला कसं सांगतात की लसीकरणाला 200 रुपये तुम्हाला भेटणार। मग शासनाने आमचे पैसे बाजूला का नाही काढले? हा आमचं खूप विचारणं आहे की असं नेहमी आशासोबत का होतं? तुम्ही तर महिन्याला पेमेंट देतच नाही, कधीच नाही। कधी कुठल्या आशाला 10 तारखेला पगार आलाय असं नाहीच आहे। आणि मग आम्ही समजून घेतो, आम्हाला वाटतं आमचं काम आहे, आम्ही आनंदात करतो। आमच्या फॅमिलीला कोण समजावणार? आमची फॅमिली आमच्यावर बर्डन करते। म्हणजे आम्हाला पेमेंट नाहीये त्याचं प्रेशर आहे, प्लस आम्हाला वरतून कामाचं प्रेशर आहे, घरातले बोलतात त्याचं प्रेशर आहे। मग अशाने आम्ही मानसिक वेडे होऊ। आम्हाला जर काही झालं, आमच्या मुलाबाळांचं कोण बघणार आहे? म्हणजे शासनाने एक मानसिक त्रास द्यायचं ठरवलेलं आहे का आशांना? तर असं करू नका। आम्ही तुमच्या बहिणींसारखे आहोत। जसं लाडक्या बहिणींना महिन्याला तुम्ही पैसे देताय, तसं या पण आम्ही गरीब भगिनी आहोत। आणि कुठलीच महिला ही खूप पैसेवाली नाहीये की तिच्याकडे पैसा आहे तरी ती आशा वर्करचं काम करते, अशी बिचारी कुठलीच नाहीये। प्रत्येक तळागाळातून जाऊन काम करणारी आहे। जिच्याकडे पैसा आहे तिला काय काम करायची गरज नाही। आज 5 महिने झाला प्रत्येक आशा रोज 25 घरांचा सर्वे करते। रोज तिला विचारलं जातंय आज तुझा फोटो नाहीये। पण माझी बिचारी आशा इतकी साधी बिचारी भोळी आहे ना की ती नाही विचारत समोर की मला एवढा दिवस पगार नाहीये का? तर त्यांची तेवढी हिंमत नाहीये किंवा शासनाला वाटतं यांना पैशाची गरज नाही, त्यांना फ्रीच आहेत आमच्यासाठी। पण असं नाहीये। किंवा ते जेव्हा माकड बुडतं ना तेव्हा ती त्याच्या लेकराला पण पायाखाली घेते। असं आमच्या सोबत होऊ नये किंवा आमचा पारा कुठेतरी चढू नये। आम्ही काय कोणाला धमकी देत नाही, पण आमची पण काहीतरी सहनशक्ती आहे। 6 महिने पुढच्या महिन्यात होतील, म्हणजे अर्धा वर्ष तुम्ही आमच्याकडून फुकट कामं करून घेताय। तर आमची विनंती आहे की असं काही करू नका आणि आमच्याकडे थोडीशा आमच्या गोष्टींकडे लक्ष द्या। आम्ही नेहमी येतो इथे, ओरडतो, बोलतो, मग तुम्ही आम्हाला 10,000 5,000 टाकता। त्या 10,000 5,000 मध्ये आम्ही 4 महिन्याची कव्हर कसे करायचे? आताच आमच्या एका आशाच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, तिच्याकडे बिचारीकडे 2,000 नव्हते, डॉक्टर बोलले 75,000। ती कुठे जाणार? गव्हर्नमेंटला घेत नाहीत का? ते म्हणतात की एवढं मोठं ऑपरेशन आमच्याकडे होत नाही। करायचं का आशाने? कोणाला बोलायचं, कोणाचे दरवाजे ठोकवायचे? आणि प्लीज मला खरंच अशी विनंती आहे सरकारकडे की खरंच आमच्या गोष्टींकडे लक्ष द्या, कारण खूप त्रासला आहेत सगळ्या आशा आणि खूप तळागाळातून आणि खूप गरिबीतून आलेल्या आहेत।
गरीब घरातल्या आहेत, तर प्लीज प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आमचं मानधन वेळच्या वेळी द्या हीच विनंती करतो सगळ्या आशा वर्कर तर्फे. थँक्यू सो मच. नमस्कार. आज आपण जन आक्रोश मोर्चा जो आहे त्या आपण जन आक्रोश मोर्चा संदर्भात इथे आलेलो आहोत. जो आक्रोश मोर्चा जो काढलेला आहे तो कलेक्टर ऑफिसमध्ये आलेला आहे. तर आपण या कलेक्टर ऑफिसच्या संदर्भात काय म्हणणं आहे यांचं आपण विचारून घेऊया. मॅडम, आपलं नाव सांगा. माझं नाव ऍडव्होकेट सविता संजय गायकवाड. मी राष्ट्रीय मुनिवासी बहुजन कर्मचारी संघ याची महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आशा वर्करांची विंग पाहते. आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, ओबीसी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या विद्यमानाने संयुक्त मोर्चा काढलेला आहे. राष्ट्रीय मुनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांचे आशा वर्करांचे जे मुद्दे आहेत ते आज मुद्दे घेऊन आम्ही जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी DHO मॅडम यांच्याकडे आज आम्ही हे मुद्दे मांडण्यासाठी गेलेलो होतो. आज आमच्या जन आक्रोश रॅली, राष्ट्रव्यापी विशाल जन आक्रोश रॅली याचे नेतृत्व माननीय वामन मेश्राम साहेब करत आहेत. आणि आजच्या आमच्या या रॅलीचं उद्दिष्ट असं आहे की जे आमचे SC ST OBC NT DNT VJNT आमच्यावरती जे म्हणजे अन्यायकारक जे काही होतं ते तात्काळ थांबलं पाहिजे. आज आशा वर्कर ह्या वेठ बिगारीसारखे त्यांना राबवलं जातं. आशा वर्करांना मागील 5 महिन्यापासून मानधन नाहीये. केंद्र शासनाचं 2 महिन्याचं मानधन आलेलं नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आशा वर्करांनी स्वतःची जी काही घरातली चूल आहे ती कशी पेटवायची. आणि आज या लोकांच्यासाठी, आशा वर्करांच्यासाठी मुद्दे उचलण्यासाठी कोणालाही वेळ नाहीये. आज ज्यांना लाखो आहे ती जाऊन ताजमहाल मध्ये जेवतात आणि आज माझ्या आशा वर्करचे 3,000 रुपये पगार आहे तोही त्यांना वेळेवर दिला जात नाही. केंद्र शासनाचा 5 महिन्याचा पगार थांबलेला आहे. आणि आमच्या जन आक्रोश रॅलीचा हा आजचा 13वा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यासाठी आज आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत. जिल्हाधिकारी आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, DHO मॅडम आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, यांच्यासोबत बोलून हा विषय आम्ही राष्ट्रव्यापी केलेला आहे. आणि आजची जी रॅली आहे ती फक्त रायगड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये रॅली चालू आहे आत्ताच्या घडीला, जेणेकरून इथल्या प्रत्येक SC ST NT DNT VJNT प्रत्येकाला न्याय मिळावा याच्यासाठी आजची आमची जन आक्रोश रॅली आहे. आणि आमचे मुद्दे लवकरात लवकर तात्काळ निकाली काढून शासन प्रशासनाने आशा वर्करांचं मानधन, जे प्रलंबित मानधन आहे ते 5 महिन्याचं मानधन सोबतच राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं मानधन तर द्यावंच, पण ते रेग्युलर प्रत्येक महिन्याला खात्यावर आलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची भ्रांत पडता कामा नये. महिना गुजारा करताना त्यांना कोणाकडेही हात पसरायची वेळ येऊ नये, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. शासन प्रशासनाने याची दखल घ्यावी. बघा, आपण पाहतोय की आज देशभरामध्ये काय परिस्थिती आहे. आपण सगळीकडे पाहतो की अशीच आंदोलनाच्या रूपामध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो बसलेले दिसतात. आपण आझाद मैदानामध्ये गेलो तर आझाद मैदानामध्ये पण आपण बघतो की जे रिलायन्सचे प्रकल्पग्रस्त आहेत ते सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत. अनेक लोक जे शिक्षक आहेत किंवा अंगणवाडी आहेत किंवा अनेक आता आपण बघतो हे सगळे जे लोक आहेत अन्यायग्रस्त, या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये. आणि या न्याय मिळवण्यासाठी विविध संघटना या प्रयत्न करताना दिसत आहेत. आपण बघूया पुढच्या काळामध्ये या ज्या आशा वर्कर आहेत यांना कशा पद्धतीने न्याय मिळतोय. आपण या संदर्भात यांना न्याय मिळावा अशी शासनाला विनंती करतो. धन्यवाद.